बहुप्रतीक्षित असलेली नांदेड मुंबई वंदे भारत एक्सप्रेस आज नांदेडवरून मुंबईसाठी रवाना झाली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हिरवी झेंडी दाखवून आज या रेल्वेचा नांदेडवरून शुभारंभ करण्यात आला आहे। 28 ऑगस्ट पासून नियमित ही रेल्वे दररोज सकाळी 5 वाजता हुजूर साहिब नांदेड रेल्वे स्थानकावरून प्रवाशांच्या सोयीसाठी सुटणार आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे दुपारी 2:25 पोहोचणार आहे। आज या गाडीचा शुभारंभ नांदेडवरून करण्यात आला आणि आज या सोडलेल्या विशेष वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन प्रवासाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी पवन जगदंबार यांनी। पाहुयात त्यांच्या या खास रिपोर्ट थेट वंदे भारत एक्सप्रेस मधून। बहुप्रतीक्षित असलेली वंदे भारत एक्सप्रेस नांदेडहून मुंबईसाठी आजपासून सुरू झालेली आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता नांदेडहून ही जी आहे ते ट्रेन आज सुरू झालेली आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या गाडीला हिरवी झेंडी दाखवल्यानंतर जे आहे ते आज सकाळी 11:20 नांदेड रेल्वे स्थानकावरून ही जी गाडी आहे ते मुंबईसाठी रवाना झालेली आहे आणि या गाडीमध्ये जे आहेत एकूण जे आहेत ते 20 डबे आहेत आणि 1440 प्रवेश क्षमता आहे आणि 28 ऑगस्ट पासून नियमित 5 वाजतापासून ही गाडी नांदेड रेल्वे स्थानकावरून मुंबईसाठी धावणार आहे। नांदेड, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर, मनमाड, नाशिक मार्गे जे आहे ते ही गाडी मुंबईसाठी रवाना होणार आहे आणि आज जी आहे त्या विशेष गाडी सुरू करण्यात आलेली आहे आणि यामध्ये तुम्ही पाहू शकता प्रवासी बसून आहेत आणि ही गाडी जी आहे ते नांदेडवरून आज सकाळी 11:20 जे आहे ते निघालेली आहे। आता मात्र 28 ऑगस्ट पासून नियमित सकाळी 5 वाजल्यापासून जे आहे ते नांदेडवरून ही गाडी मुंबईसाठी रवाना होणार आहे आणि मुंबई जे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आहे त्या ठिकाणी 2:25 ही गाडी जी आहे ते पोहोचणार आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आपल्यासोबत काही प्रवासी सुद्धा आहेत। पहिल्यांदा वंदे भारत एक्सप्रेस नांदेडवरून सुरू झाली आहे, तुम्ही तिचा प्रवास करत आहात, कसं वाटतं? तर वंदे भारतमध्ये एकदम चांगलं वाटते आणि त्याचे फॅसिलिटीज वगैरे एकदम कम्फर्टेबल आहे। सीट वगैरे काफी कम्फर्टेबल आहेत आणि जालन्यावरनं ती एक्सटेंड झाली नांदेडपर्यंत एक्सटेंड झाली, त्यामुळे ही नांदेडकरांसाठी एक चांगलीच सोय झाली आहे आणि खूप चांगली ट्रेन आहे। नांदेडमधून जे आहे ते दररोज पुण्यासाठी ट्रॅव्हल जात असतात, विद्यार्थी तिथे जात असतात, तर नांदेडवरून पुण्यासाठी सुद्धा वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाली पाहिजे का विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी, काय सांगायला? 100% पुण्यासाठी एक वंदे भारत पाहिजे। ऍक्च्युअल मध्ये आम्हाला वाटत होतं की ही जी नांदेड मुंबईची वंदे भारत चालू केलेली आहे आपण ती वाया पुणे झाली असती तर खूप चांगलं झालं असतं। म्हणजे एकाच ट्रेननं 2 सिटीज मेजर सिटीज जोडल्या गेल्या पाहिजे होत्या असं सगळ्यांना वाटत होते, पण ठीक आहे आता मुंबईला त्यांनी चालू केली आहे। भविष्यामध्ये आज खासदार साहेब सुद्धा म्हणले होते आणि सगळ्या जणांची मागणी आहे तर नांदेड पुणे एक वंदे भारत पाहिजे किंवा नाही झाली तर एक स्लीपर ट्रेन तरी पाहिजे, पण पाहिजे डेली संध्याकाळी निघणारी, कारण पनवेल आणि पुणे या 2च गाड्या आहेत या रूटवर, त्या गाड्याला प्रचंड रश असते, फार नुकसान होतंय, तर त्याच्यामुळे एक डेली गाडी पाहिजे। वंदे भारत भेटली तर खूप चांगलं। एकंदरीत आपण पाहू शकतो पुण्यासाठी जे आहे ते कामासाठी म्हणा किंवा शिक्षणासाठी म्हणा मोठ्या प्रमाणात येथील विद्यार्थी असतील नांदेड जिल्ह्यातले किंवा कामाच्या शोधात असणारे बेरोजगार तरुण असतील ते मोठ्या प्रमाणात पुण्यासाठी जात असतात आणि पुण्यासाठी सुद्धा अशी वंदे भारत एक्सप्रेस जे आहे ते ट्रेन सुरू झाली पाहिजे असं प्रवाशांचं म्हणणं आहे। कारण जे लोकल ट्रेन आहे त्याला मोठ्या प्रमाणात गर्दी असते आणि हीच ट्रेन जर पुण्याला जोडली असती तर 2 मेट्रो सिटीना ही ट्रेन जोडली असती आणि त्याचा प्रवाशांना चांगला फायदा झाला असता असं काही प्रवाशांचं म्हणणं आहे। वंदे भारत एक्सप्रेस नांदेड मुंबई आजपासून सुरू झालेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या गाडीला हिरवी झेंडी दाखवल्यानंतर ही गाडी जी आहे ते नांदेडहून मुंबईसाठी रवाना झालेली आहे आणि तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आज विशेष गाडी सोडण्यात आलेली आहे आणि या गाडीमध्ये जे आहे मोठ्या प्रमाणात जे आहे ते विद्यार्थी आहेत, जे शाळकरी विद्यार्थ्यांना आज हे या गाडीचा प्रवास जे आहे ते रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत आहे आणि हे विद्यार्थी जे आहेत ते प्रवासासाठी निघालेले आहेत। आपल्यासोबत काही विद्यार्थी आहेत, काय सांगाल, कसं वाटतंय आज तू प्रवास करत आहेत? हे खूप छान वाटतंय मला, सीट खूप छान आहे, आरामदायक आणि मला छान वाटलं। खूप धन्यवाद देतो मी। काय सांगशील बेटा, तुला काय वाटतं? ही सीट कम्फर्टेबल आहेत आणि याचा सफर खूप छान चालू आहे। हे आमच्या शाळेत DRM कॅम्पसमध्ये आम्हाला इथे आणलेलं आहे, तर खूप छान वाटतं। एकंदरीत तुम्ही पाहू शकता विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा एक आनंद आहे आणि त्यांना सुद्धा या जे आहे गाडीमधून प्रवास करताना आनंद होत असल्याची प्रतिक्रिया या विद्यार्थ्यांनी दिलेली आहे। माझ्यासोबत आणखी काही विद्यार्थी आहेत,
काय सांगशील बेटा, काय वाटतं? खूप चांगली फॅसिलिटीज मिळते इथं. वरून खूप टेक्नॉलॉजी पण यूज केलेली आहे. मी मोदीजींना धन्यवाद करते आम्हाला एवढी चांगली ट्रेन दिल्याबद्दल. विद्यार्थ्यांनी देखील नरेंद्र मोदी यांना धन्यवाद दिलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता अतिशय उत्साहामध्ये जे आहेत हे विद्यार्थी जे आहेत आज या गाडीने प्रवास करत निघालेले आहेत आणि त्यांच्या मनामध्ये आनंद आहे. आणि नांदेडहून आता ही गाडी जी आहे ते मुंबईसाठी रवाना झालेली आहे. माझ्यासोबत आणखी सुद्धा काही विद्यार्थी आहेत. काय सांगशील बेटा, कसं वाटते तुला आज या गाडीतून प्रवास करत आहेस? एकंदरीत या गाडीबद्दल तुला काय वाटते, काय सांगशील प्रवाशांना? हे सीट्स खूप जास्त कम्फर्टेबल आहे आणि खूप जास्त कम्फर्टेबल जर्नी आहे या ट्रेनमधून. हे ट्रेन खूप जास्त असं डेव्हलप्ड आहे. आणखीन खूप चांगले फीचर्स पण आहेत या ट्रेनमध्ये. तर खूप हे आणखी लाईट्स खूप जास्त फीचर्स आहेत त्याच्यामध्ये. तर खूप हे म्हणजे कम्फर्टेबल पण जर्नी आहे. म्हणजे खूप साऱ्या फॅसिलिटीज पण आहेत दिलेल्या. तर त्यामुळे हे खूप कम्फर्टेबल आहे आणि चांगली जर्नी. एकंदरीत जे आहेत विद्यार्थ्यांनी या गाडीचं कौतुक केलेलं आहे. या गाडीमध्ये चांगल्या सुविधा आहेत, बसण्याची आसन व्यवस्था चांगली आहे, चांगल्या खुर्च्या आहेत असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. आपल्यासोबत आणखी काही विद्यार्थी आहेत. काय सांगशील, कसं वाटतं तुला? एकंदरीत आज पहिला प्रवास आहे, वंदे भारत एक्सप्रेस आजपासून सुरू झाली आहे आणि या गाडीतून तू प्रवास करत आहेस. काय सांगशील प्रवाशांना? ही गाडी खूप चांगली आहे आणि याच्यामध्ये खूप सारे चांगले फॅसिलिटीज आहेत, जसे की लाईट, AC, सीट्स कम्फर्टेबल आहे आणि खायला ते सगळं नीट राहते. आणि आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे की नांदेडपासून एक गाडी निघाली आहे वंदे भारत मुंबईपर्यंत. थँक्यू. आपल्यासोबत तिकीट निरीक्षक सचिन राणे सर आहेत. सर, काय सांगाल या गाडीबद्दल? ही गाडी कधीपासून नियमितपणे प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू होणार आहे? एकंदरीत तिचा तिकीट दर कसा असणार आहे आणि किती डब्बे आणि किती प्रवेश क्षमता आहे या गाडीची, म्हणजे आसन व्यवस्था आहे? ही गाडी नियमित प्रवाशांसाठी होणार आहे. 28 ऑगस्ट पासून सुरू होणार. सकाळी 5 वाजता नांदेडवरनं गाडी निघेल. दुपारी 1च्या आसपास ती मुंबईला पोहोचेल. या गाडीला 2 प्रकारच्या श्रेणी आहेत. एक आहे चेअर कार, AC चेअर कार, आणि एक आहे एक्झिक्युटिव्ह क्लास कार. तर एक्झिक्युटिव्ह क्लास कारचं तिकीट आहे तुमचं 2930 रुपये आणि चेअर कारचं आहे 1610 रुपये. यामध्ये तुम्हाला मील्स इन्क्लूड आहेत. त्यानंतर एक पाण्याची बॉटल आणि चहा नाश्ता यामध्ये इन्क्लूड आहे. प्रवासी क्षमता चेअर कारची आहे 78 आणि एक्झिक्युटिव्ह क्लासची आहे 52. गाडीला सध्या 20 डबे आहेत, परंतु पुढे मागे कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्हाला नाही म्हटलं तरी 1400 प्रवासी या गाडीमध्ये प्रवास करू शकतात. गाडीचा वेळ 11 तासांमध्ये मुंबईपर्यंतचा आहे. पुढे डबल लाईन झाल्यानंतर तीही अजून त्यामध्ये कमी करता येईल. जवळजवळ 9 तासामध्ये आपली गाडी मुंबईपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. तर याच्यामध्ये काही जेवणाची वगैरे व्यवस्था करण्यात आलेली आहे का त्याच तिकीट दरामध्ये? हो, जे मी तुम्हाला तिकीट दर सांगितले 2900 रुपये एक्झिक्युटिव्ह क्लासचा, त्यामध्ये जेवण, चहा आणि नाश्ता या 3 गोष्टी आहेत, इन्क्लूड आहे. एकंदरीत आपण पाहू शकता हे होते सचिन राणे सर आणि त्यांनी या वंदे भारत एक्सप्रेसमध्ये ज्या सुविधा दिल्या जातात त्याबद्दल आपल्याला सविस्तर माहिती दिलेली आहे. कॅमेरामॅन हर्षवर्धन सोबत मी पवन जगडमोर, देशोन्नती, नांदेड.